काही तथ्य नाहीये। आज माझे पाठी राहिले काय तेवढ्या पुरता खायला दिला, दारू देणार, पण ते त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही याच्यामध्ये कराटेमध्ये शिका आणि मुलांना जेवढा तुम्ही लहान मुलांना जेवढी प्रॅक्टिस कराल त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना तो फायदा होणार आहे, मुलींना मुलांना। आणि त्यांनी एक खरोखर त्यांचं एक आनंदाचीच बाब आहे आपल्यासाठी, कारण ते 1 रुपया न घेत मुलांना। तर मी त्या रमेश सरांना काय बोललो, त्या दिवशी त्यांची माझ्यावर मीटिंग झाली का सर बरं माझ्याकडून ग्रामपंचायतीमध्ये त्याला काय अनुदान देता येईल तर मी ते प्रयत्न करतो, असं मी त्या सरांच्या बरोबर आता जवळजवळ 10-15 दिवसापूर्वीची गोष्ट मला तुम्हाला त्यांनी पोस्टपोन केला होता का इथे शिकवतात ते तुम्ही बरोबर शिकवतात, ते फ्रीमध्ये शिकवतात का ह्याच्यामध्ये पैसे घेऊन शिकवतात हेच मला माहिती नव्हतं इथं ॲक्च्युली। पण जेव्हा सरांनी मला सांगितलं यांच्याशी बोलणं आलं का मी इथं ते फ्रीमध्ये शिकवतात आणि ॲक्च्युली ते भाडेशी राहतात इथेशी, म्हणजे त्यांना उत्पन्नाचा जोर तसा काहीच नाही आहे। पण बघा ना, एक ते आपल्याकडून एक काहीतरी सेवा घडावी, मुलं ही शिकावी आणि आपल्या म्हणजे भले त्यांचं भवितव्य उज्ज्वल करावं त्यांनी, 1 रुपयाची त्यांच्या मनामध्ये सुद्धा हे नाहीये। पण माझ्याच मनात आलं का बाबा आपण यांना काहीतरी आपल्या ग्रामपंचायतीमधून काय देता येईल या मुलांसाठी किंवा यांच्यासाठी। तर मी एक त्या दिवशी मी आता ग्रामसेवक मॅडमना पण याविषयी बोलणार आहे बाबा आपलं मानधन काय देता येईल काय ना, फ्रीमध्ये कोण आधी या युगामध्ये फ्रीमध्ये कोण शिकवत नाहीये। पण बघा ना, एक आपल्या मराठी माध्यमातून त्यांनी या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात, एक खरोखर आनंदाची बाब आहे। आणि आई वडिलांना सुद्धा एक खरोखर आज मुलं आपली एवढी म्हणजे जीव नसतो मुलांच्या मध्ये, आता त्यांनी ऍक्च्युली जीव आणलेला आहे मुलांच्या मध्ये, एवढी तणकत झाली मुलंही। म्हणजे एखाद्या कुठल्या तरी त्यांच्या आयुष्यामध्ये एखादा कुठला कठीण प्रसंग आला मुलींच्या बाबतीत तरी त्या एखादी 2 करण्याची ताकद त्यांच्यामध्ये झालेली आहे। एवढ्याच मध्ये यांचं खूप खूप आभार मानावा असं एवढं म्हणजे कौतुक जेवढं कमी करावं तेवढं जास्त करावं तेवढं कमीच आहे। म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना जेवढं काहीतरी मानधन देता येईल तेव्हा प्रयत्न करणार आहे सर। तुमच्या समोर सगळ्यांना सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। सगळ्यात पहिला ऐकून घ्या, आपल्याला 5वी 6वीला गेला 11 ते 12 वर्ष पूर्ण झालं तर एक DOC गेम असतं चालेचा, तिथली पण चाले तुम्हाला DOC गेममध्ये पोरांना पूर्ण फ्री आहे कशी और पोरांनी मेडल काढलं त्यांना सगळं गव्हर्नमेंटचं एक टुकन भेटतं पोरांना, म्हणजे त्यांना सगळं गेममध्ये फ्री असतात। कराटे ऑलिम्पिकचं गेम आहे, खूप मोठा गेम आहे, कराटेचं खूप मोठं नाव आहे। तर तुम्हाला गव्हर्नमेंट कोटा भेटू शकतात, गव्हर्नमेंट कोटा भेटला आर्मी नेव्ही कुठले पण चालेमध्ये फ्री दाखीला भेटतात। आपल्याला कराटे स्पोर्ट्सला फ्री दाखीला असतात, स्पोर्ट्सचा खूप फायदा होणार आहे। आयचं जाऊन तुमचं पण खूप नाव मोठं होईल, आई वडीलचं पण। त्याच्यासाठी मी माझा फक्त मी इथंच नाही शिकवत, माझा न्यू पनवेलला लोटरी क्लब आहे जास्त जवळ SBI सर्कलच्या जवळ, त्याला ऐकायला येत नाही बोलायला येत नाही आहे, मी 2-3 वर्ष झाले त्याला शिकवतो। आता ती एवढं चांगलं करतात ना पोरं, त्याला ऐकायला येत नाही बोलायला येत नाही आहे, त्याला मी काउंटमध्ये शिकवते। खूप ठिकाणी त्यांनी कराटे जाऊन दाखवले, त्याला खूप लोकांनी बोलले अरे तुम्हाला कोण शिकवते एवढं चांगलं, तुम्हाला बोलायला येत नाही आहे, आम्हाला ऐकायला येत नाही आहे। ते बोलतात की आम्हाला सरांनी शिकवलं। ते लोक मला खूप ठिकाणी बोलवतात की एक दिवस तर गेले होते सरांच्या ऑफिसमध्ये, मी बाहेर करंज शाळेमध्ये असं पोरांना शिकवायला गेलो होतो तिथे माझ्या पण इकडे तिकडे जात राहतं पोरांना काहीतरी एक सेल्फ डिफेन्ससाठी। खूप गरीब घराच्या मुलांना पैसे देऊन शिकायला येत नाही। आमच्या टायमात मी 200 ते 300 शिकलो। आता मला म्हणणं काय आहे, गरीब मुलांना पण कराटे शिकवा सेल्फ डिफेन्ससाठी, खास करून पोरींनी पोरांना सेल्फ डिफेन्स आजच्या टायमात सेल्फ डिफेन्स द्यायलाच पाहिजे। तर माझं एकच म्हणणं आहे, गावाच्या मुलांनी आयुष्यात पुढे गेले, नॅशनल गेम पार्टिसिपेट केला का आपल्या महाराष्ट्राचं नाव खूप मोठं होईल। आता मी स्वतः विशाखापट्टणममध्ये जाऊन आलो, 2 तारखेला गेलो, आज आलो मॉर्निंगला, समजा संध्याकाळी क्लासमध्ये टाकलेला मी आलो एकदा त्यांना द्यायला काहीतरी शिकवायला भेटलं, आपलं पण चांगलं आहे, त्यांना पण काहीतरी शिकायला भेटलं। तुम्ही पण प्रार्थना करा मुलांना, कराटे नाही कुठले पण गेममध्ये पाठवा, तुम्हाला पैसे द्यायला जमत नसेल तर आमच्यासाठी लोक आहेत मदत करायला, शिकवायला मला भेट द्यायला खूप वेळ आहे, फक्त पोरांना पाठवून जावं आज एवढंच बोलायचं आहे। पोरांकडे लक्ष द्या, पोरांचं भविष्य चांगलं आहे, काय बोलायचं